गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लाईफ ऑफ आदिराज अँड मम्मा चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज वटपौर्णिमा आहे. आजची माझी पूजेची तयारी वगैरे मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज सकाळीच मी लवकर उठलेली. आदिराज अजून झोपलेला आहे. त्याला मला आज पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. माझी पूजेची तयारी आणि पूजा कशी होते ते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करू. मी आज दिवसाची सुरुवात नाही लवकर केली होती. मी सगळ्यात अगोदर बाहेरचं सगळं झाडून घेतलं, त्यानंतर रांगोळी काढायला घेतली. कुठल्याही सणाच्या दिवशी ना दारात छोटी का होईना रांगोळी असली ना तर खूप प्रसन्न वाटतं. मी जास्त मोठी नाही पण आता छोटीशी रांगोळी काढली होती आणि मला आदिराज उठायच्या अगोदर घरात जायचं होतं. त्याने जर मला बाहेर आलेलं बघितलं असतं तर तो लवकर घरात आलाच नसता. त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि पुरणासाठी डाळ शिजवायला लावली. मी डाळीसोबतच ना भातसुद्धा लावला. एकच कुकरमध्ये मी दोन्ही लावलं म्हणजे वेळही वाचतो आणि कामही पटकन होतं. त्यानंतर कणिक भिजवायला घेतली. पुरणपोळ्यांसाठी सुद्धा आणि आदिराजसाठी मला पोळी करायची असते सकाळी, त्यासाठी सुद्धा. पुरणपोळ्यांची कणिक भिजवताना खूप विचार करून भिजवावे लागते. म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल पण नाही. त्यानंतर मी कणिक भिजवून ठेवली आणि कुरडई पापड तळायला घेतले. हे कुरडई पापड मला माझ्या मम्मीने दिलेले आहेत. म्हणजे नाचणीचे पापड, तांदळाचे पापड, कुरडई सगळं मला मम्मीने बनवून दिलं. हे सगळं मम्मीने घरी बनवलेलं आहे. मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझी मम्मी या पापडांची ऑर्डर घ्यायची. लाटून सगळ्या पापड ते बनवायचे. पण आता दिवसेंदिवस होत नाही, त्यामुळे घरात कोणी तिला करू देत नाही. त्यामुळे सगळं बंद केलं आणि घरच्यासाठीच बनवते. मी आज फक्त नाचणीचेच पापड तळणार होते. म्हणजे 2 कुरडई आणि 2 पापड. कोणी तेलकट खात नाही, त्यामुळे मी नैवेद्यासाठी आणायचं फक्त 2-2च तळलं होतं. कुरडई पापड तळून साईडला ठेवलं. त्यानंतर आमटीसाठी कांदा, खोबरं, आलं, लसूण सगळं कट करून घेतलं आणि त्याचा मसाला भाजून घेतला. कोणी ना कांदा जाळून म्हणजे गॅसवर पूर्ण कांदा ठेवून खोबरं ठेवून ते जाळून घेतात आणि त्याची आमटी बनवतात. पण मला त्याने खूप जळजळ होती, त्यामुळे मी फक्त तेलामध्ये कांदा असा थोडा ब्राऊन कलर येऊपर्यंत परतून घेते आणि त्याची आमटी बनवते. माझा आमटीचा मसाला भाजून होत नाही तोपर्यंत आदिराज उठला होता. माझे सगळं काम बाजूला ठेवून सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी नाश्त्याचं बनवलं. मी त्याच्यासाठी सकाळी नाचणीची पेज बनवली. मी त्याला नाचणीची पेज रोज सकाळी खाऊ घालत असते, ती बनवून घेतली. आई झाल्यावर ना आपली खूप तारेवरची कसरत असते. म्हणजे किती काम असलं तरी अगोदर बाळ आणि मग ते काम. आणि तारेवरची कसरत तर माझी रोजच असते. आदिराजला खाऊ घालताना तर 100%. पण आज त्याने एवढी काही नाटकं केलेली नाही. त्याने समजून घेतलं म्हणून त्याला मी पटपट खाऊ घातलं. बाळाने पोटभर खाल्लं ना की आपलंसुद्धा काम करायला मन लागतं. आदिराजचं खाऊ घालून झाल्यानंतर मी भजे बनवायला घेतले. भज्यांसाठी तर पीठ ना मी आधीच बनवून घेतलं होतं. आणि आमच्याकडे भजे कोणीच खात नाही, म्हणजे अगदी मी सुद्धा. म्हणजे ज्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असताना त्या दिवशी तर अजिबात नाही, मला अजिबात आवडत नाहीत ते. आपणच बनवतो ना तेव्हा आपल्याला खायचा खूप कंटाळा येतो. मला जेव्हा एरवी आपण भजे बनवतो म्हणजे पावसाळ्यात वगैरे तर 100% बनतात सगळ्यांकडं, तेव्हा मी खाते. भजे बनवून घेतले. त्यानंतर मी आमटी बनवायला घेतली. आमटीसाठी हे डाळीचं जे पाणी म्हणजे पुरणाची जी डाळ असते शिजवलेली, ते आपण चाळणीतनं गाळून घेतो ना, त्याचं हे पाणी असतं, ते मी पाणी आमटीमध्ये टाकलं आणि आमटी बनवून घेतली. मी आमटीमध्ये पुरण बनवून झाल्यानंतर पुरण पण टाकणार आहे. मला पुरण टाकलेली आमटी आवडते. म्हणजे थोडी तिखट आणि गोड चव लागते ना, तर खूप छान लागते. त्यासाठी मी आमटी अगोदरच थोडी तिखट बनवली. आणि खरंच कढीपत्ता असूनसुद्धा मी कढीपत्ता टाकायची विसरले. त्यानंतर मी पुरण परतून घेतलं. पुरणामध्ये ना मी गूळ टाकला. मला गुळाची पुरणपोळी खूप आवडते. पुरण शिजवून घेतलं, त्यानंतर ते वाटून घेतलं. पुरणपोळी बनवताना हीच प्रोसिजर खूप असते. म्हणजे आधी डाळ शिजवायची, त्यानंतर पुरण परतून घ्यायचं, ते गाळून घ्यायचं. हे खूप प्रोसिजरमध्ये ना आपल्याला जावं लागतं. लहानपणी जेव्हा मम्मी पुरणपोळी बनवायची ना तेव्हा मला सुद्धा एक पुरणपोळी लाटायला द्यायची, मला जमावं म्हणून. आणि तेव्हा माझी पुरणपोळी एकदम छान फुगायची. पण जेव्हा माझे लग्न झालं त्यानंतर मी पुरणपोळी बनवायला लागले, तेव्हा मला कळलं की मला पुरणपोळी काही जमत नाही. म्हणजे दुसरं कोणीतरी कणिक भिजवलेली असेल, पुरण बनवलेले असतील ना, तेव्हा माझी पुरणपोळी एकदम छान फुगते. पण जेव्हा मी स्वतः सगळं बनवते ना त्या दिवशी माझी पुरणपोळी अजिबात फुगत नाही. आणि आज थोडं कणिक जास्तच भिजलं होतं, म्हणजे बराच वेळ झाला आणि मी कणिक भिजवून ठेवलं होतं, त्यामुळे ते थोडंसं सैल झालं होतं. आणि पुरणपोळ्या मला फुटायची शक्यता वाटत होती, पण त्या फुटल्या नाही, पण फुगल्या नाही, असं झालं. मला फुगलेली पुरणपोळी आवडते, पण ते अजिबात फुगली नाही. आणि मला थोडीशी जाडसरच लाटावी लागले, कारण फुटायची भीती होती. त्यामुळे थोडी जाड झाली होती पुरणपोळी. एवढी खास काही जमली नाही. पण पुरणपोळी मी एकटीच खाणार होते, कारण आदिराजचे पप्पा अजिबात गोड खात नाही. त्यामुळे माझ्या एकटीसाठीच बनवलं आणि नैवेद्यासाठी बनवलं. मला थोडा वेळ होता, म्हटलं तोपर्यंत त्याला आपण पूजेचं ताट बनवून घेऊ. मला स्वयंपाकसुद्धा आवरलेलं होतं म्हणून मी पूजेचं ताट बनवायला घेतलं. मी एका ताटामध्ये ना अगोदर डाळ आणि गूळ घेतली. मी हरभऱ्याची डाळनं भिजत घातली, त्यामध्ये गूळ टाकला. मी हे घेऊन जात असते. तुमच्याकडे काही नव्हतं वडाच्या पूजेला हे मला नक्की सांगा. त्यानंतर मी आंबा, दोरा, त्यानंतर कापसाचे वस्त्र आणि काल जे काही सामान आणलं होतं पूजेचं, मी ते सगळं सामान एका ताटात घेतलं. अक्षता, हळद कुंकू, अगरबत्ती हे सगळं मी एका ताटात घेतलं.
त्यानंतर मी एका पिशवीमध्ये ओटी भरण्यासाठी वेगळं गहू आणि आंबे घेतले. ताटामध्ये काही एवढं सगळं बसणार नाही म्हणून ते घेतलं. त्यानंतर आदिराजची आंघोळ झाली आणि मी सुद्धा छान छान रेडी झाले. ही तीच साडी आहे जी मी एका शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केली, बांबू सिल्क साडी. ती मी आज नेसली होती आणि काल मी त्यांना आवर्जून गजरा घेऊन आलो होतो, तर गजरासुद्धा लावला. आणि हो, एक गोष्ट मिसिंग आहे ती म्हणजे कानातले. आता कानातले मी 2-3 महिन्यानंतर घालता येणार आहेत, त्यामुळे मी कानातले घातले नाही. कानातले नसतील ना तर आपला लूक एवढा छान वाटत नाही. त्यानंतर मी पूजा करायला आले. थोडा पाऊससुद्धा यायला लागला होता. इथे ना मी 12 वाजता चालले होते, त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. मी पटकन पूजा करून घेतली आणि मी यांच्यासोबत आले होते कारण आदिराजला बघायला सुद्धा कोणीतरी लागतं. इथे तुम्हाला साईडला आदिराज खेळताना दिसत असेल, त्याला बघायला एकजण कोणीतरी लागतं, त्यामुळे मी यांना घेऊन आले होते. मला गाडीवर घेऊन आले होते तर पूजा करण्यासाठी. फेरा मारताना प्रत्येकाची प्रार्थना वेगळी असते, पण माझी एकच प्रार्थना होती, माझं एक छोटंसं कुटुंब नेहमी हसत खेळत आणि आनंदी राहावं. माझी पूजा करून तर झाली, पण ओटी भरण्यासाठी ना बायकांची वाट बघावं लागली, कारण इथे आम्ही 2-3 जणच होतो. बाकीच्या बायका येऊपर्यंत ना थांबावं लागलं. मला ही साडी कशी दिसते ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला घरातल्या व्हिडिओमध्ये ना त्याचा कलर थोडासा लाईट दिसत असेल, पण ॲक्च्युअली त्याचा कलर असा आहे, उजेडामध्ये नाही असा दिसतो, म्हणजे पोपटी कलर म्हणू आपण, त्याचा कलर आहे. खूप छान दिसते साडी नेसल्यानंतर. ओटी भरण्याचं काय मी शूट केलं नाही. त्यानंतर घरी आल्यानंतर देवाला आणि तुळशीला नैवेद्य दाखवला. पूजा करून आले, म्हटलं त्याला आजचा ब्लॉग एंड करू. तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकर गेले होते, म्हणजे 12च्या दरम्यान गेले होते. आधी रातचा टाईम असतो झोपेचा, 12-12:30 वाजता तो झोपत असतो. म्हटलं उगाच त्याने चिडचिड नको करायला ना, त्यामुळे अगोदरच पूजा करायला जाऊन बाकी माझं किचन ओटं क्लीन करायचं ठेवलं फक्त. बाकी सगळं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे. आता मी किचन ओटं क्लीन करून जेवण करणार आहे. तिथे ना म्हणजे थोड्यात बायका होत्या, मी लवकर गेल्यामुळे, त्यामुळे ओटी भरण्यासाठी बायकांची वाट बघावी लागली. बाकी पूजा वगैरे सगळं लवकर झालं आमचं, पण ओटी भरण्यासाठी बायका येण्याची वाट बघावी लागली. त्यामुळे 10-15 मिनिटं तिथे गेले. त्यानंतर आम्ही घरी आले. तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून माझ्या छोट्या परिवाराचा भाग नक्की व्हा. आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.